एक आदिवासी गावामध्ये शिक्षा नावाची एक 17 वर्षीय आदिवासी मुलगी राहत होती। संपूर्ण गावात फक्त शिक्षाच थोडी शिकलेली होती। गरिबीमुळे आणि पैशांच्या अभावामध्ये शिक्षाचे माता पिता शिक्षाला इंटरच्या पुढे शिकवूच नाही शकले। शिक्षाची बुद्धी खूप तीक्ष्ण होती आणि ती नेहमी दुसऱ्यांची सहायता करायची। एक दिवस शिक्षाच्या बाजूला राहणारी विमला ताईचा 10 वर्षाचा मुलगा बिरजूला अचानक उलट्या व्हायला लागल्या। शिक्षा धावत धावत बिरजूला बघण्यासाठी जाते। बिरजूला काय झालं आहे विमला ताई? काही वेळ पहिला तर हा एकदम बरोबर होता। माहित नाही शिक्षा, जेव्हापासून मी त्याला हे औषध खाडवलं आहे तेव्हापासूनच त्याला उलट्या सुरू झाल्या आहेत। द्या मला, दाखवा जरा, कोणतं औषध खाडवलं आहे तुम्ही? विमलाने ते औषध शिक्षाच्या हातात दिलं। काकू, तुम्हाला हे औषध कोणी दिलं? हे तर 1 महिने अगोदरच एक्सपायर झालेलं आहे। हे काय असतंय बाळा? एक्सपायरचं म्हणजे असतंय काकू की 1 महिना अगोदरच हे औषध खराब झालेलं आहे। हे औषध खाऊन बिरजूचा जीव पण जाऊ शकला असता। मी तर हे डॉक्टर बाबूकडून घेऊन आले होते। चला तुम्ही माझ्याबरोबर डॉक्टर बाबूकडे। शिक्षा विमलाला घेऊन डॉक्टरकडे जाते आणि डॉक्टरला जाऊन म्हणते, तुम्ही काकूंना हे एक्सपायर्ड औषध का दिलं? तुम्हाला लाज वाटत नाही? बिरजूचं जीव जाऊ शकलं असतं। अरे, यामध्ये तर असंच एक्सपायरी डेट लिहून टाकतात। तुला माहितीये, एक्सपायरी डेट संपल्यानंतर सुद्धा 6 महिन्यापर्यंत ते औषध खाल्ल्यानंतर काही त्रास नाही होत। तुम्ही काय मला मूर्ख समजता? मी एक शिकलेली मुलगी आहे। तुम्ही तुमच्या पदवीच्या बळावर माझ्या भोल्या भाल्या अशिक्षित गाववाल्यांना मूर्ख बनवू शकता, पण मला नाही। मी तुमची सरकारकडे तक्रार करेन। एवढं बोलून शिक्षा रागात विमलाला घेऊन तिथून निघून जाते। तेव्हा तिथे गावचा मुखिया येतो। काय झालं डॉक्टर साहेब? ही शिक्षा इथे काय करायला आली होती? सरपंचजी, सरकार या गरीब आदिवासींना जे पण फ्रीमध्ये औषधं देते ते तर तुम्ही घेऊन जातात आणि शहरात बनलेल्या आपल्या मेडिकलवर विकून टाकतात आणि गावामध्ये ऐकावं मला लागतं, तर मी त्याचा तुला हिस्सा तर देतो ना। मग हे शिक्षाचं काहीतरी करा सरपंचजी। जर चुकून तिने जर सरकारला आपल्याबद्दल सांगितलं, माझी डॉक्टरी तर जाईलच जाईल, सोबतच तुमची सरपंचपणा पण चालला जाईल। घाबरू नका डॉक्टर, शिक्षाच्या शिक्षेचा इलाज मी लवकरच करायला लागतो। तसं पण मी तिच्याकडून खूप परेशान झालोय। ही पोरगी जरा काय वाचून शिकून आली आहे, स्वतःलाच या गावाची प्रधान समजायला लागली आहे। काही दिवसानंतर त्या गावामध्ये एक भयानक पूर येतो। पूर आल्यामुळे ते आदिवासी गाव पूर्ण तहस-नहस होऊन जातं। गाववाल्यांचं सगळं काही पूरच्या पाण्यामध्ये वाहून जातंय। बेचाऱ्या आदिवासींकडे कपडे घालण्यासाठी पण नाही उरले होते। शिक्षा मदत मागण्यासाठी मुखियाकडे जाते। सगळ्या गावच्या लोकांनी निवडूनच तुम्हाला मुखिया बनवलेला आहे आणि त्यांची मदत करणंच तुमचं कर्तव्य आहे। बेचारे गाववाले काही दिवसापासून उपाशी आहेत। कपडे नसल्यामुळे ते आता कुठं कामाला पण जाऊ नाही शकत। तुम्ही त्यांची मदत का नाही करत? बघ शिक्षा, मी त्या भिकाऱ्यांची मदत करायचा काही ठेका नाही घेतलाय। या पुराने फक्त याच गावाचं नाही, काय माहिती अजून अशा किती गावांचं नुकसान केलंय। तुम्हा लोकांना तर या गोष्टीवरती आनंदित व्हायला पाहिजे की तुम्ही लोक जिवंत राहिलात, नाहीतर कितीतरी लोक जिवंत सुद्धा नाही राहिलेत। हे तुम्ही काय बोलत आहात? हे नका विसरू की तुम्ही पण एक आदिवासी आहात। असं बोलताना तुम्हाला लाज नाही वाटत? अरे तर काय करू? आपली हवेली विकून त्या भोक्या आणि भिकारी लोकांसाठी का नवीन कपडे आणून देऊ? मी सगळं जाणते मुखियाजी, ही हवेली पण तुम्ही चोरी करूनच बनवली आहे। जो पैसा सरकार आम्हा गरीब आदिवासींसाठी पाठवतात ते तर आमच्याकडे कधी पोहोचतच नाही। ते तर तुमच्यासारखे मुखियाच खाऊन टाकतात आणि ढेकर पण घेत नाहीत। एवढं बोलून शिक्षा तिथून रागात निघून जाते। शिक्षा एक हुशार मुलगी होती। गाववाल्यांची दुर्दशा तिला बघवत नव्हती। तिने खूप मेहनतीने जंगलांच्या मोठ्या मोठ्या पानाने एक अशी चादर तयार केली जी दुरून पाहिल्यानंतर कपड्याची चादर दिसत होती।
काहीच वेळानंतर आदिवासी गावच्या सगळ्या लोकांनी शिक्षाने बनवलेली पानांच्या चादरला अंगावर घालतात. महिला आणि पुरुष कामावर जायला लागले. त्या सगळ्यांचं जीवन आता परत पटरीवर आलं होतं. पण ही गोष्ट मुखियाला अजिबात नाही आवडली. या शिक्षेनं तर माझ्या सगळ्या योजनेवर पाणी फेरलंय. मी विचार करत होतो की काही वेळानंतर हे भोके आणि गरीब आदिवासी बिना कपड्याचेच मरून जातील आणि मी यांची सगळी जमीन विकून टाकेल. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं या मुलीचं काहीतरी करा. तू डॉक्टर आहेस, तू विचार केलास तर खूप काही करू शकतोस. ते कसं? आदिवासी ज्या तलावाचं पाणी पितात तू त्यामध्ये काही असे औषधं टाक ज्यामुळे ते आजारी पडतील. मी सगळा गुन्हा शिक्षावरती टाकून देईल. पण असं तर फक्त शिक्षाच फसेल. पण त्या आदिवाशांना कसं बाहेर काढणार? एकदा का त्या शिक्षाचा इलाज झाला मग त्या आदिवाशांना बाहेर काढणं काही मोठं काम नाहीये. अचानक मुखियाच्या डोळ्यामध्ये एक युक्ती चमकली. मुखियाच्या बोलण्यावर डॉक्टरने असंच केलं. त्याने गावाच्या तलावामध्ये काही ॲलर्जिक औषधं मिसळली ज्याने पूर्ण गावामध्ये खाज पसरली. जेव्हा कोणी गाववाला उपचारासाठी डॉक्टरकडे जात असतो तर तो डॉक्टर त्यांना हेच सांगतो की जे पानांची चादर शिक्षाने बनवलेली आहे हे सगळं त्याच्याचमुळे होत आहे. काही वेळानंतर मुखिया गावामध्ये जाऊन बोलतो, ऐका गाववाल्यांनो, तुमच्या आजारपणाचं कारण कोणी अजून नाही, ही शिक्षा आहे. पुराच्या नंतर शिक्षा मदत मागण्याच्या बहाण्यामध्ये माझ्या हवेलीवर आली होती. सरकारने मला तुम्हाला मदत करण्यासाठी जे पैसे दिले होते ते मी शिक्षाला दिले की हा विचार करून की शिक्षा एक शिकलेली मुलगी आहे. पण शिक्षाने त्या पैशाने नवीन चादर खरेदी करायच्या ऐवजी तुम्हा सगळ्यांना पत्त्याची चादर देऊन टाकली. ते पण त्या बेकार झाडांची जे पहिल्यापासूनच इन्फेक्टेड होते. भोल्या भाल्या आदिवास्यांना मुखियाचं बोलणं पटलं आणि ते सगळे शिक्षाला दोषी समजायला लागले. सगळे गाववाले शिक्षाच्या घरी जाऊन घुसले. तेव्हा गावचा मुखिया बोलला, मी पोलिसांना इथे बोलवलेलं आहे. तुम्ही सगळे ह्याच्याबद्दल पोलिसांना सगळं सांगा. हिची शिक्षा हीच आहे की सगळं आयुष्य जेलमध्ये काढेल. इन्स्पेक्टर कदमने शिक्षाला अटक करून तुरुंगात टाकले. मुखिया हसत हसत शिक्षाला बोलला, बघितलं आमच्यासोबत टक्कर घ्यायचा अंजाम. तुला खूप मजा येत होता ना ते उपाशी आणि गरीब लोकांची मदत करायला. आता सडत राहा सगळं आयुष्य जेलमध्ये. एवढं बोलून मुखिया तिथून निघून गेला. इन्स्पेक्टर कदम लॉकअपमध्ये बंद शिक्षाकडे बघून बोलला, काय गरज होती तुला हे सगळं करायची? सरपंचीने तुझ्यावर विश्वास ठेवून तुला पैसे दिले आणि तू ते सगळे पैसे हडप केलेस. सरळ सरळ सांग, ते पैसे तू कुठं ठेवले आहेस? माझ्यावर विश्वास ठेवा. मुखिया खोटं बोलत आहे. माझं फक्त एवढंच दोष आहे की मी गाववाल्यांची मदत केली आहे आणि हीच गोष्ट त्या मुखियाला आवडली नाही कारण तो मुखिया संपूर्ण गावाची जमीन हडपायला लागला आहे. शिक्षा असहायपणे रडू लागली. शिक्षाचे अश्रू बघून इन्स्पेक्टर कदमला त्या अश्रूंमध्ये सत्य दिसायला सुरू झाले की तेव्हा तिथे गावाची आदिवासी महिला येते. शिक्षा बरोबर बोलत आहे इन्स्पेक्टर साहेब. डॉक्टर आणि मुखिया दोन्ही मिळलेले आहेत. मी स्वतः आपल्या डोळ्यांनी त्या डॉक्टरला गावाच्या तलावामध्ये काही मिसळताना बघितलं होतं. त्याच्यानंतरच हा खाजेचा आजार पसरला आहे. अरे सरकारला तर शिक्षाला बक्षीस द्यायला पाहिजे. तिने आपल्या तीव्र बुद्धीने पानांची एक अशी चादर बनवली जो एकदम एका कापडसारखी दिसते. पण हे आमच्या देशाचा दुर्भाग्य आहे की आमच्या देशाच्या बुद्धिमान मुलांना बक्षीस नाही पण सजा भेटते. अरे तो डॉक्टर तर स्वतःच खराब औषधं गाववाल्यांना देत होता. तर ठीक आहे, तुझ्या म्हणण्यानुसार मी त्या मुखिया आणि डॉक्टर सोबत विचारपूस करतो आणि या मामल्यावरती छानबीन करतो. एवढं बोलून इन्स्पेक्टर कदम मुखियाच्या घरी निघून जातो. पण जसंच इन्स्पेक्टर कदमने मुखियाच्या घरी कदम ठेवला त्याने बघितलं की मुखिया आणि डॉक्टर दोघे मिळून आदिवासी आणि शिक्षाची चेष्टा करत होते. इन्स्पेक्टर कदमने हळूच त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकलं.
खूपच मस्त सरपंचजी, काय डोकं लावलंय तुम्ही. किती सोप्या पद्धतीने तुम्ही शिक्षाला फसवलं. बिचाऱ्या शिक्षानं गाववाल्यांची मदत केली आणि गाववाल्यांनी तिच्याच बद्दल ग्वाही दिली. बघत राहा डॉक्टर, काही दिवसामध्ये मी या आदिवासींना धक्के देऊन या गावातून बाहेर काढेल आणि त्यांची सगळी जमीन मी शहरातल्या लोकांना विकून टाकेल. त्याच्यानंतर आपण दोघं सगळं आयुष्यभर ऐश करत राहू. तेव्हा इन्स्पेक्टर कदम रागात त्या दोघांच्या समोर येऊन उभं राहतो. इन्स्पेक्टर कदमने मुखिया आणि डॉक्टरला अटक केलं. इन्स्पेक्टर कदमने ह्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि मुखिया आणि डॉक्टरची करतूत संपूर्ण देशाला सांगितली आणि शिक्षाच्या बुद्धिमानीने बनवलेली पानांच्या चादरेचं कौतुक संपूर्ण देशासमोर केलं. काहीच वेळानंतर शिक्षाने बनवलेल्या पानांची चादर पूर्ण देशभरात प्रसिद्ध झाली.